आई-बाप प्रत्येकालाच असतात, म्हणजे अर्थात. परंतु आई-बापांची देखील वर्गवारी आता करावी लागणार आहे. कारण एस-टी महामंडळानं जो काही फतवा काढला, NCRC कार्ड, MC कार्ड काढून, तर त्या संदर्भामध्ये आता थोडंसं वेगळाच बाबीचा विचार करावा लागणार आहे. शहरी आईबापांच्या खिशात पैसे खुळखुळतात. ते रिटायर झालेले असतात, मुलांकडून पैसे येतात, त्यामुळं ते या रांगेत उभे राहून त्रास सहन करू शकतात. परंतु खेड्यातील गरीब आईबापांचा प्रश्न फार मोठा आहे. आईबाप हे मंत्र्यांना असतात, आईबाप हे शहरी असतात, आईबाप हे अधिकाऱ्यांना असतात आणि अशा आईबापांना त्रास देणारे मुलं हे शहरी आणि जे उच्च शिक्षित असतील अशा मध्ये सर्वात जास्त प्रकारचे असतात असं दिसतं. कारण आता जो एस-टीचे जे आपले आहेत, कोण आधार कार्ड दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणारे जे होते, 100% सवलतीचा आनंद घेणाऱ्या महिला आणि 50% आरक्षण घेणाऱ्या महिला, म्हणजे जो सरकारने आतापर्यंत नियम केला त्याला फक्त आधार कार्ड दाखवायला होतं. पण आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC आता हे अनिवार्य केलं. आता हे कशासाठी अनिवार्य केलं, तर त्यामध्ये काय, तर कंडक्टरला जे पैसे तुम्ही सुट्टे देता रोख, तर ते द्यावे लागणार नाही आहे. हे ATM सारखं कार्ड आहे आणि यामधून तुम्ही ते कार्ड दाखवायचं, ATM त्याच्यावर ATM सारखा तो नंबर दाखवायचा, तुमची पिन दाखवायची आणि मग त्यातून तुम्हाला ते एक कंडक्टर तुमचे पैसे कट करेल आणि मग तुम्ही तुमच्या Google Payवरून, फोनपेवरून तुमच्या कार्डात पैसे टाकायचे आणि नंतर मग त्यामधून ते कार्ड परत कंडक्टरला दाखवायचं. तुम्हाला प्रवास करणारे लोक कोण आहेत, तर प्रवास करणारे जे लोक आहेत ते शक्यतो शहरी लोक आहेत. शहरी भागातले जास्त लोक आहेत की ज्यांच्या खिशामध्ये किमान 50% तरी पैसा खुळखुळतो, की ज्यांना पेन्शन येतं, ज्यांना काही भाडं तोडं आहे किंवा इतर प्राप्तीचे मार्ग आहेत ते येतात. परंतु खेड्यापाड्यातील जे आईबाप आहेत किंवा वयोवृद्ध आपण जे म्हणू किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणू, त्यांना साधारण 2 रुपयाची सुपारी घ्यायला देखील पैसे नसतात. कुठं एखाद्या जत्रेला यात्रेला जायचं असलं तर पोराकडं पैसे मागावे लागतात. पोरगं मोजून मापून पैसे देतो किंवा म्हणतो काय गरज आहे जत्रेची, तुमचं नातवाला सांभाळा इथं, तुम्हाला कुठं जायची गरजही नाही आहे. म्हणजे ते काय जास्त प्रवास करत नाहीत, हा एक लक्षात घ्या. आणि गेले तर मग ग्रुपने जातात एकमेकाच्या आधाराने. तर आधार कार्ड अनावश्यक किंवा आवश्यक असं नाही आहे. ते आधार कार्ड काढलं तर असे कार्ड किती काढायचे आहेत? प्रत्येकजण म्हणतो पॅन कार्ड काढा, आधार कार्ड काढा, बँकेचं ATM कार्ड काढा, ते एक कार्ड काढा. आता हे दुसरं हे जे NCMC हे STचं कार्ड काढा, त्यानंतर अजून कोणाकोणाचे डॉक्टरांचे कार्ड काढा, विम्याचे कार्ड काढा. असे कार्ड किती काढायचे? एकाच काय हे करायचं का? एकाच कार्डावर सगळं काही करता येईल असं करायला पाहिजे ना. आता मंत्र्याला आईबाप नाहीत का? आहेत. अधिकाऱ्यांना आईबाप नाही का? आहेत. बरं, सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांचे दुःख सुख माहीत आहेत का? नाही. शहरी लोकांना ते सुखदुःख माहीत नाही आहे. ते सरळपणे आपले पैसे घेतात, सकाळी सोनाने दिलेलं खातात नाश्ता आणि परत जाऊन खायला परत येतात, एवढंच त्यांचा प्रश्न आहे. तर शहरी भागातले जे नागरिक आहेत ते खुशाला आरामशीर प्रवास करत असतात, पैसा खिशात खुळखुळतो. 1 तारखेला त्यांना पेन्शन येते, आमदाराला 50,000 रुपये पेन्शन येते, लाख रुपये पेन्शन येते. त्यानंतर अधिकाऱ्यांना भरपूर पेन्शन येते, सरकारी नोकरांना पेन्शन येते, ते खुशाल फिरू शकतात. त्यांच्यासाठी हे कार्ड अनिवार्य असलं तर ठीक आहे. परंतु यांच्यासाठी, हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी, की एखादा आदिवासी आहे, तो अजून काठी घेऊन शेतामध्येच आपलं काम करतो, बाहेर वर्षातून एखाद्या वेळेस एसटीनं प्रवास करायचा असला तर करू शकतो, त्याच्याकडे आधार कार्ड तर त्याने कसं तरी काढलेलं आहे. त्यासाठी हा हे जे मंत्री झाले आहेत यांचा काही अभ्यास दिसत नाहीत आणि हे एअर कंडिशनमध्येच खोलीमध्ये बसतात. यांना जरा एक दुसऱ्या जंगलात जाऊन हे आदिवासी जीवन
पायी फिरवलं समजा डोंगर दऱ्यातून तर यांना त्यांचं मूल्य कळलं. पण तसं काही घडत नाही. किंवा यांना अशा माळरानातील शेतामध्ये नेऊन नांगर धरायला राहून यांच्याकडून 2-2 एकराची कोळपणी करून घेतली तर यांना त्यांचे दुःख कळतील, तोपर्यंत कळणार नाही. हेलिकॉप्टरमधून किंवा विमानातून प्रवास करणारे हे जे लोक, यांना एस टीचा प्रवास किती खडकर असतो हेही त्यांना माहीत नाही अजून. हा संपूर्ण जर समजा 4 तास जरी प्रवास केला तरी ज्येष्ठाचा अंग खिळखिळ होऊन जातो. आणि असं असताना त्याच्यावर परत तुमचं काय तर या कुठल्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून ही कल्पना सुचली आणि मंत्र्यांनी ती मान्य केली. बरं, हे नाही, यामध्ये कोणाचा तरी एक हेतू आहे आणि एजंट नेमलेले यासाठी म्हणजे हा कोणाचं तरी भलं करण्याचा उद्योग आहे. हा उद्योग कोणाचं तरी भलं करण्याचा आहे. एजंटाला 15% कमिशन देणार, याला 2% कमिशन देणार, त्याला 3% कमिशन देणार, असा काहीतरी हा खेळ असणार. आणि हे कमिशनचे हे जे पैसे येतील, समजा जेवढे लोक काढतील, समजा 200 रुपये आले, 100 रुपयांप्रमाणे जर झाले तर कोट्यावधीच्या रुपयामध्ये पैसे जमा होतील. आणि ते कोणाच्या खिशात जातील हा एक महत्त्वाचा. कारण इथं शासनाने असं सांगितलं की हा काय आमचा उद्योग नाही आहे, आम्ही हे एक जणाला दिलेलं आहे करायला. का दिलं बाबा तुम्ही? काय गरज आहे तुम्हाला द्यायची? काही गरज नाही आहे, त्याची आवश्यकताही नाही आहे. आधार कार्ड दाखवा आणि तुमचा प्रवास करा. लोकांच्या खिशातले पैसे का काढता आणि कोणाचं भलं करता? म्हणजे हा जो एकंदरीत दृष्टिकोनातून लोकांना, सर्वसामान्य खेड्यातील खेडूत लोकांना किती त्रास होणार आहे याचा हे अद्याप कुणी करत नाही आहे. मंत्री एअर कंडिशनमध्ये बसतात, अधिकारी एअर कंडिशनमध्ये बसतात, येतात, त्यांना सांगतात आपण असं केलं तर ह्या माणसाचं भलं होईल, हा एजंट आहे, हा याचा नातेवाईक आहे. मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे. हा एजंट कोण आहे हे तपासलं पाहिजे आणि त्यानंतर हे पैसे कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, हे 200 रुपये हे काही एस टीमध्ये जाणार नाहीत असं मला वाटतंय. तर आता यामध्ये अद्यापपर्यंत ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनी कार्ड काढावं, निवृत्त झाल्याने कार्ड काढावं, त्यांनी खुशाल प्रवास करावा. परंतु या कार्डाची सक्ती करणं आवश्यक नाही आहे असं सर्वसामान्य ग्रामीण लोकांचं मत आहे. नाहीतर आता समजा एक व्यवस्थितपणे जर यांना काळजी जर असेल तर दुसरी एक योजना करा, लाडक्या आईबाप योजना सुरू करा. आणि ही योजना सुरू केल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये भरा आणि मग 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणीचे आले, लाडक्या बहिणीसारखे ह्या लाडक्या आईबापाच्या खात्यात जर आले तर मग त्यानंतर मात्र आम्ही हे कार्ड काढू. पण ही योजना केल्याशिवाय ही म्हणजे असं कार्ड काढणं हा शुद्ध एक पैसे काढण्याचा एक भाग आहे असंच मानता येईल. तर आता यासाठी अधिक काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता बघा की बस स्थानकात ज्येष्ठ गर्दी होतात. एकच खिडकी असल्यामुळे ज्येष्ठ महिला दिव्यांगांना कार्ड काढण्यासाठी तासनतास उभं राहावं लागतं. आधार कार्ड सवलतीचा प्रवास करताना कोणत्या आतापर्यंत अडचण येत नव्हता. परंतु आधार कार्डावर वय जास्त लावून बोगस आधार कार्ड घेण्याची संख्या जास्त असल्याचं निदर्शनास आलं. अरे काही पण काय हे करता, कोण कशाला बोगस करेल? काही गरज नाही. बोगस मतदान करतात. तिथं मतदानाला तुम्ही जसे इतर ठिकाणी अंगठे घेता ना, तसं मतदानावर तुमचा अंगठा घेणं हे आवश्यक करा. हे महत्त्वाचं आहे तिथं. म्हणजे कोणी काय केलं ते अंगठ्याची निशाणी केली तर. आणि हा जे परिवहन मंत्री आहे त्या आत्ताची, यांनी जरा एस टीचा प्रवास खेड्यापाड्यातून करावा, छोट्या रात्रीचा प्रवास करावा आणि नंतर मग बघावं की किती लोक यामध्ये येतात आणि किती लोकांनी यामध्ये शहरी लोक किती आहेत, ग्रामीण लोक किती आहेत आणि यांना कार्ड कोणाला आवश्यक आहे आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग हे कुठले आहेत? हे शहरातले आहेत. परंतु खेड्यामध्ये असं काही घडत नाही आहे. आता हे काढायचं एक वेगळं, हा निर्णय पारदर्शकतेसाठी घेतला. कशाची पारदर्शकता नाही, पारदर्शकता वगैरे यामध्ये काही नाही. एका माणसाचं भलं करण्याचा भाग आहे हा. आणि तो माणूस कोण आहे हे शासनाने जाहीर करावं की ही जी यादी दिलेली आहे किंवा हे करण्याचं हे त्रयस्थ जी कंपनी ती कोणाची आहे आणि ते कशासाठी करतात एवढं हे सांगितलं पाहिजे. कारण एक कार्ड काढायचं, ते वेळेवर रिचार्ज करायचं आणि एवढं किचकटपणा असा जो होतो यामध्ये, तर आम्ही साधारण गुगल पेवरून तुमचे पैसे पे करू ना,
जर समजा हे करायचं असेल तर फोनपेवरून करू किंवा कसे कंडक्टर म्हटलं आम्हाला डिजिटल द्या तर फोनपेवरून घे बाबा तुला डिजिटल, इतकं होऊ शकतं. बाकीचं काही नाही, एखादा स्कॅनर ठेवायचा एस टीमध्ये आणि करा तुमचं तिकिटाचे एवढे पैसे आहेत. किंवा एक फुकटे जे लोक असतील तर त्यांना तसं करा. म्हणजे हा जो महत्त्वाचा भाग आहे तोही तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि आता इथं एस टी मंडळाने परत सांगितलं की सध्या तरी काय ही सवलत आवश्यक आहे असं काही नाही, यासाठी कालमर्यादा ठरवलेली आहे. त्यामुळं असंच काढण्यासाठी काय क्लिकवर हे करू नये. आता क्लिकवरून पैसे जातील तुमचे. त्यांनी सांगितलं हे आधार कार्ड याला जोडायचं, ते त्याला जोडायचं. काय असं सांगितलं त्यांनी की शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरळ क्रमांकाशी कार्ड लिंक करायचं आहे. त्यानंतर महिला सन्मान योजना आणि 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आधार कार्डाच्या क्रमांकाशी जोडलं जाईल. म्हणजे आता हे सगळे जोडाजोडी करायची. त्यानंतर दिव्यांगाची कार्डाची जोडणी त्यांच्या UID क्रमांकाशी करण्यात येणार आहे. म्हणजे हा सगळा खेळ जो करतायत हे कशाला करतात बाबा, मला काही संबंधच नाही आहे. आणि ज्येष्ठ नागरिक आहे ना हे कशाही पद्धतीने येतात. आता समजा एक माणूस काय म्हटला की एकच खिडकी आहे, मी 7-8 किलोमीटरचा प्रवास करून आलो आणि ज्येष्ठाची संख्या जास्त आहे आणि अनेक हे कार्ड काढायला अडचण येतात. आणि त्यावर हे जे आगार व्यवस्थापक किंवा जे काढणारे लोक जे असतात ते काय म्हणतात, काय नाही ही योजना चालूच राहणार आहे, नंतर ती सक्तीची केली जाणार आहे, तोपर्यंत जेवढे पैसे मिळतील तेवढे घेणार आहे. तर पण हा उद्व्याप हे सरकार कशासाठी करतं हेच काय कळत नाही आहे. सरकारने हे का केलं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला फक्त डिजिटल करायचं ना तर फोनपेवरूनही करता येतं आणि गुगल पेवरून करता येतं. हे सगळे तुमचे पैसे किंवा सुट्टे पैसे द्या तरच गाडीत चढा असंही म्हणता येतं. तर हा उद्व्याप सरकार का करतं हा काही सांगत नाही आहे. सरकारनं याबाबत निश्चितपणे आपलं धोरण ठरवून हा प्रकार बंद करावा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. अन्यथा पुढच्या निवडणुकीमध्ये हे ज्येष्ठ तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील हेही तितकंच खरं आहे. धन्यवाद. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून या संदर्भात कॉमेंटही करा. धन्यवाद.